हर हर महादेव. मित्रांनो, 140 कोटी हा जो मोदींचा परिवार आहे, या परिवारामधून मी तुम्हाला बोललो होतो 4 जूनला आपले मोदी येणार, तिसऱ्यांदा परत पंतप्रधान होणार, आणि ते खरं झालं. 140 कोटी परिवारांचा मी मनापासून धन्यवाद करतो, जे मोदी साहेबांना परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान केलं. मित्रांनो, लोक काय म्हणतील, लोक किती नावं ठेवतील किंवा लोक काय करतील, यांच्याकडे तुम्ही लक्ष अजिबात देऊ नका. मोदींनी खूप छान छान कामं केलेले मित्रांनो. फक्त मित्रांनो, आता याच्या पुढे जे इलेक्शन चालू होणार आहे आमदारकीसाठी, मित्रांनो एकच काळजी करायची, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला मोदी साहेबांना, बी जे पीला पुन्हा प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात फक्त 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 बी जे पीचं सरकार आलं पाहिजे आणि बी जे पीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. मित्रांनो, तुम्हाला आठवतं का, मी अंजनेरीलासुद्धा पैदल यात्रा केली, त्र्यंबकलासुद्धा पैदल यात्रा केली. अंजनेरी, त्र्यंबक आणि वणीची आई आणि शिर्डी. फक्त 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 केंद्रामध्ये आपलं बी जे पीचं सरकार येऊ आणि मोदी साहेब पण येऊ, तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ. हा माझे गुड मी याच्या अगोदर पण शेअर केलेले, जे की मी बोललो पण होतो. माझ्या गुरूंचं काल 22 जुलै होती. ठीक आहे, मी त्यांना मनापासून गुरु मानतो. 2014पासून मोदी साहेबांना मी गुरु मानतो आहे. मी जेव्हा अंजनेरीला गेलो ना, तेव्हा तिथून हा श्री बजरंगबलींचा एक धागा हा मी मोदी साहेबांना देण्यासाठी आणलेला होता. ठीक आहे, मी बोललो पण होतो, एक ना एक दिवशी मग माझ्या गुरुला भेटेल आणि तो दिवस जरूर येईल. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मी जेव्हा पैदल यात्रा केली ना, फक्त मनामध्ये, होटावरती फक्त एकच शब्द होता, जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. पवनपुत्र हनुमान की जय, सिया रामचंद्र की जय, हर हर महादेव. भोले बाबांच्या दर्शनाला सुद्धा मी पैदल यात्रा केली होती. आणि मित्रांनो, हे काहीच नाही, आता 2024मध्ये जे आता 3 श्रावण चालू होतो आहे, तिथेसुद्धा परत प्रत्येक राज्यामध्ये मोदी सरकारांचा मुख्यमंत्री व्हावा, बी जे पीचाच मुख्यमंत्री व्हावा, बी जे पीचाच. टोटल ठिकाणी प्रत्येक राज्यात फक्त बी जे पी, बी जे पी, बी जे पी, बी जे पी, बी जे पी आणि फक्त बी जे पीचंच सरकार यावं. आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना चालू केलेली, फडणवीस साहेबांनी चालू केली, एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केली, अजितदादांनी पण चालू केली. आणि हे श्रेय आता आमच्या या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा पूर्ण जे सरकार येईल ना, ते फक्त बी जे पीचं येईल. एकनाथ शिंदेंचं, बी जे पीचं आणि अजितदादांचं सरकार बनेल. आणि पुन्हा एकदा 2024मध्ये परत आपलंच बी जे पीचं सरकार येईल. प्रत्येक राज्यामध्ये बी जे पीचं सरकार येईल मित्रांनो, प्रत्येक राज्यामध्ये. कारण कामं तशी केलेली आणि लोकांना ते कामं कळत आहे मित्रांनो. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. लोक जे नावं ठेवतात ना, आता काल बघितलं मी 21 जुलैला गुरुपौर्णिमा, परत आज सोमवार 22 जुलै. याच्या अगोदर मी न्यूजवर बघितलं, हे सरकार पडणार, हे सरकार पडणार, हे सरकार पडणार. पण मी आज तुम्हाला खणखणून सांगतो, आज 22 जुलै आहे, महादेवांचा वार आहे. 5 वर्ष नाही, अजून 50 वर्ष हे सरकार चालणार आहे. किती? 50 वर्ष कामं केलेले त्यांनी, लोकांना कळतं आहे. अग्निवीर योजना आणल्या, किती चांगल्या चांगल्या योजना आणल्या, गोरगरिबांना अन्नधान्य भेटते, सबसिडीमध्ये गॅस कनेक्शन भेटते, हे लोकांना कळलं आहे. पण मित्रांनो, मी एक गोष्टीवर नाराज आहे. आता जी UPत काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी आपली सीटं कमी आली, पण एकट्या मोदी साहेबांच्या भरोश्यावर हे पूर्ण जग आजसुद्धा मोदी साहेबांना मानतं आहे, एकट्या त्यांच्या ह्याच्यावरती. कारण त्यांनी कामं तशी केलेली मित्रांनो. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. त्यांनी कधीच कोणाला नावं ठेवलेले नाही. नावं ठेवणारे आहे ना शहजादे. आता त्याला असं वाटतं की माझी खूप सारी सीटं आली म्हणून मी सगळं जगत जिंकलो. नाही, कधीच नाही. एक शब्द लक्षात ठेवा,
सत्य की हमेशा जीत होती आहे. सत्य की हमेशा जीत होती आणि सत्याचाच विजय झालेला आहे. हा 140 कोटी परिवार हा मोदींचाच परिवार आहे. आता ते म्हणतात ना, काही जण बोलले, काल बोलले, परवा बोलले, की योगी साहेबांनी हे नेमप्लेट लागू केली. हे योग्य आहे. आपण जेव्हा स्कूलला जातो तेव्हा आपलं काय असतं, नाव असतं. नावाला काय लाज आहे हो. तो कोणता पण धर्माचा असो, कोणत्या पण जातीचा असो, जात म्हणून मोदी साहेबांनी कधीच बघितलं नाही किंवा योगी साहेबांनी कधीच बघितलं नाही. प्रत्येकाला प्रत्येकाच्या धर्मात प्रत्येकाला पाठी लावण्याचा अधिकार आहे आणि तो दिला पाहिजे. हे योगी सरकारने लागू केलेलं आहे, हे योग्य लागू केलेलं आहे. आणि मी तर म्हणतो हे प्रत्येक राज्यात चालू केलं पाहिजे. जात म्हणून नाही, मी आज पण हे सांगतो, जात म्हणून मी बोलत नाही. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास हा जो मूलमंत्र आहे मोदी साहेबांचा, त्यांनी सांगितलेले सर्व धर्म सर्व भाव सगळ्यांना घेऊन चाला. मी मराठा आहे किंवा कोण आहे, कोण कसं आहे, जातीमध्ये भेदभाव कधीच केलेला नाही, कधीच केलेला नाही. सर्व जात सर्व एकच आहे. म्हणून सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आपण कार्य चांगले करत गेलो तर आपल्याला कोणी पण चांगलं बोलणार आहे. या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने जे कार्य खूप चांगले केले ना, त्याच्यामुळं टीम वर्कला तिसऱ्या वेळेस परत आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच झाले. लोकांना काम दिसतं, लोकांना रिझल्ट दिसतो, लोकांना ना बोलली बच्चन दिसत नाही. पिठाला लिटरवर मोजणार, इकडून आळू टाकले का तिकडून पैसे निघणार, हे यांच्या योजना आहे. आणि एक शेजाचा बोलला पण होता, खटाखट 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 पटापट पटापट पटापट. भेटलेत कोणाला खटाखट आणि पटापट? इकडं आमच्या महाराष्ट्र राज्यातलेच लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी चालू केली. आमच्या महाराष्ट्रासाठी 3 रत्न एकदम सुपर आहे, सुपर से ऊपर आहे, नंबर 1 आहे. कामं पण तशी ते करताय. आणि ठीक आहे, काही काहींना वाटलं महाराष्ट्रामध्ये पण बरेच ठिकाणी आमच्या सीटा कमी आले. काही फरक पडत नाही मित्रांनो, काहीच फरक पडत नाही. त्यांनीच त्या टायमाला बोलले, जर जास्त सीटं आले तर आम्ही दिल्लीमध्ये हे करू, आम्ही दिल्लीमध्ये ते केलो. आता त्यांचे थोडेसे सीटं कमी आले आणि आमचे सीटं थोडे जास्त आले. त्यांनी कुठं काय केलं आता? हे त्यांना माहिती, हे त्यांची फक्त बोली वचन आहे. यांच्या बोली वचनवर मित्रांनो बळी पडू नका. आपल्या भारताला जर पुढे न्यायचं असेल तर फक्त वन मॅन शो आणि टायगर असेल ना, तो फक्त नरेंद्र मोदी साहेब आहे. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. किती चांगल्या गोष्टी ते आणताय अजून पण. लोकांना कळत नाही का? लोकांना सर्व कळत आहे. आरक्षण 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 तर प्रत्येकाला त्याच्या पद्धतीनं ते प्रयत्न करताच आहे ना. कोणी आणला कोणी नाही आणला मित्रांनो, याच्या बळी आरी पडू नका. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. आपल्याला प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचं सरकार आणायचं आहे. आज 22 जुलै आहे मित्रांनो, महादेवांचा वार आहे. मी फक्त एकच तुम्हाला सांगतो आणि आजच आकाशवाणी करतो आहे, प्रत्येक ठिकाणी फक्त BJPचंच सरकार येणार, BJPचाच मुख्यमंत्री होणार. हा माझा शब्द आहे आणि हा माझा शब्द खरा ठरला. कारण का? याच्यामागचा एक रिझल्ट आहे. मी याच्या अगोदर पण ज्या टायमाला मोदी साहेब दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्याच्यानंतर इलेक्शन चालू झालं, इलेक्शनच्या अगोदर पण बोललो होतो. मी अंजनेरीच्या याला दर्शनाला पण मी पदयात्रा करणार आहे, त्र्यंबकला पदयात्रा करणार आहे, त्याच्यानंतर वणीच्या आईला पण त्र्यंबक पदयात्रा करणार आहे आणि त्याच्या शिर्डीच्या साईबाबांना पण पदयात्रा करणार आहे. फक्त केंद्रामध्ये आपलं BJPचं सरकार आणि मोदी सरकार यावं म्हणून. होते माझे काही इच्छा, त्या माझ्या भोलेबाबांनी पूर्ण केल्या. फक्त मला वाईट एका गोष्टीचं वाटतं आहे की ते केंद्रामध्ये आल्यानंतर सुद्धा लोक किती गुप्त शब्दात काही लोक बोलले. याच्या अगोदर चौकीदार चोर आहे, याने असं केलं, याने तसं केलं. मोदी साहेबांनी खूप चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत. यांनी 70 वर्षात काय केले लोकांना कळतं चांगलं, आम्हाला सांगायची गरज नाही. रामाचं मंदिरसुद्धा मोदी योगीच्या काळातच झालं. आता चांगल्या गोष्टी फक्त मोदी योगींच्या काळातच झालेल्या आहे.
या 10 वर्षामध्ये. असं म्हणत नाही की पहिल्या गोष्टी काही चांगल्या झालेल्या नाही, पहिल्या गोष्टी पण चांगल्या झालेल्या आहे, पण त्याच्यापेक्षा दुप्पट आणि तिप्पट गोष्टी चांगल्या झाल्या असेल तर मोदी साहेबांमुळं झालेलं आहे. आज परदेशात जाऊनसुद्धा त्यांच्या मोदी साहेबांच्या लोक पाया पडतात. हा आहे मोदींचा पॉवर, हा आहे मोदींचा संस्कार. त्यांनी शिकवलेले लोकांना ज्ञान शिकवलेलं लोकांवर त्यांनी त्यांची बोलणं, त्यांचे शब्द, प्रत्येक गोष्टीचं वचन, ते प्रत्येक गोष्टीला समजून घेऊन पुढे नेणारे हे एकमेव नेते ते म्हणजे नरेंद्र मोदी. म्हणून सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. मी फक्त मोदी साहेबांना मानतो. आज मित्रांनो 22 जुलै आहे, महादेवांचा वार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक राज्यामध्ये हेच भोले बाबा, हे बजरंगबली बाबा, हे 33 कोटी देवी देवता, त्यांचं आशीर्वादन पुन्हा प्रत्येक राज्यामध्ये फक्त 20-20च मुख्यमंत्री. ही मी आकाशवाणी वाणी आज करतो आहे. ही आता चालू ना प्रत्येक ठिकाणी. काल आमचे 21 जुलैला आमचे अमित शाह साहेब पुण्यामध्ये येऊन गेले. खूप छान भाषण केलं. त्यांनी एकच सांगितलेलं आहे, आपल्याला हा भारत देश, प्रत्येक राज्यात आहेच, पण प्रत्येक देशामध्ये आपल्या भारताचं नाव निघालं पाहिजे. सगळ्यांचा साथ पाहिजे आणि सगळ्यांचा ते साथ आपण जर मोदी साहेबांना दिला तर मोदी साहेब सगळ्या गोष्टी चांगल्या आणतील. नोकरी भेटेल, गॅस कनेक्शनमध्ये सगळ्या गोष्टी भेटतील. महागाई वगैरे असेल ना तर महागाई काहीच नाही. महागाई आजच्या काळामध्ये काहीच नाही. सगळा पगार पण वाढतो लोकांना, सगळ्या गोष्टी भेटत्या लोकांना. मित्रांनो एकच गोष्ट लक्षात ठेवायची, केंद्रामध्ये आपल्याला मोदी साहेबांनी आता आणलेलंच आहे, पण प्रत्येक राज्यामध्ये पण आपला BJPचाच मुख्यमंत्री आणायचा आहे. एकच टार्गेट लक्षात ठेवायचं. म्हणून आज 22 जुलै ही महादेवांचा वार आहे. हा अंजनेरीला मी गेलो होतो, मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं म्हणून. त्या टायमाला मी बोललो पण होतो की त्या माझ्या गुरूंना मी भेटणार आहे. गुरुपौर्णिमा तर काल 21 जुलै झाली. फक्त मी त्यांचं स्टेटस ठेवलं होतं. पण एक दिवस असा येईल, माझे महादेव बाबा, माझे बजरंगबली बाबा माझ्या गुरूंची भेट माझी जरूर करून देतील. आणि पुन्हा मी एकदा सांगतो मित्रांनो, 140 कोटी परिवार हा मोदींचाच परिवार आहे मित्रांनो. मी एकच सांगतो मित्रांनो तुम्हाला, जेव्हा मी अंजनेरीला गेलो ना, पैदल यात्रा केली ना, तेव्हा हनुमान जयंती होती. इलेक्शन लागायच्या अगोदर 4 जूनचं इलेक्शन लागायच्या अगोदर मी पैदल यात्रा केलेली. शिर्डीच्या बाबांची केली आहे, वणीच्या आईची पण केलेली आहे, बजरंगबलींची पण केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्र्यंबकची पण केलेली. ही फक्त केंद्रामध्ये आपले मोदी साहेब आणि आले. फक्त एवढंच आहे, मला या माझ्या गुरूंना म्हणजे मोदी साहेबांना हा धागा मला त्यांना द्यायचा आहे आणि माझं स्वप्न जरूर पूर्ण करतील माझे भोले बाबा. माझे 33 कोटी देवी देवता, बजरंगबली असतील, भोले बाबा असतील, वणीची आई असेल किंवा 33 कोटी देवदेवते असेल, हे माझी इच्छा जरूर पूर्ण करतील. माझ्या गुरूंची भेट जरूर घेईल. आणि मित्रांनो माझा विश्वास आहे, सबका साथ सबका विश्वास. प्रत्येक राज्यामध्ये फक्त नरेंद्र मोदींचं सरकार येणार आणि BJPचाच मुख्यमंत्री होणार. फिर एक बार मोदी सरकार बन गया 2024 में. हर हर महादेव. पुन्हा एकदा 2024मध्ये मोदी साहेबांना शुभेच्छा. हे 5 वर्ष सरकार पूर्णपणे स्ट्रॉंग चालेल आणि परत अजून त्याच्यापुढे 5 वर्ष परत निवडून येईल, म्हणजे जवळजवळ 50 वर्ष अजून चालणार आपलं मोदी सरकार. मोदी के बाद योगी, फिर एक बार मोदी सरकार. जय सिया राम, हर हर महादेव.